नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा, भारतीय परंपरेमागचा अर्थ जाणून घेण्याचा. भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिना हा उपासनेच्या दृष्टीने विशेष असतो. अर्थातच यात व्रतवैकल्य, ध्यानधारणा, उपवास यावर एम्फसिस दिलेला असतो आणि यातलाच एक भाग असतो संपूर्ण शाकाहार. अनफॉर्च्युनेटली उपासना आणि धर्माचा संबंध लावण्याच्या नादात या मागचा आरोग्य उद्देश उपेक्षित राहतो. आज पाहूया श्रावणात खरं तर संपूर्ण चातुर्मासातच नॉनव्हेज न खाण्यामागे खरं आरोग्य कारण काय असतं ते. आयुर्वेदात ज्याप्रमाणे निरनिराळी धान्य, डाळी, भाज्या वगैरेचे गुणधर्म सांगितलेले आहेत, त्याचप्रमाणे शेळी, मासे, कोंबडी वगैरे प्राण्यांच्या सेवनामुळे शरीरावर काय परिणाम होतात हे सुद्धा सांगितलेलं आहे. श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे म्हणतात त्याप्रमाणे आयुर्वेद तसंच इतरही भारतीय शास्त्रात काय चांगलं काय वाईट हे क्वचितच सांगितलेलं सापडतं. प्रत्येकाने आपापली प्रकृती, जीवनशैली, वय, हवामान, प्रदेश, मानसिकता अशा अनेक मुद्द्यांचा विचार करून आपल्यासाठी काय चांगलं काय वाईट, काय बेनिफिशियल काय हार्मफुल हे ठरवायचं असतं. आणि नॉनव्हेज खावं की ना खावं हे सुद्धा याच बेसवर ठरवायचं असतं. आयुर्वेद शास्त्रानुसार जे नित्य व्यायाम करतात, ज्यांचा अग्निप्रदीप्त आहे, ते जर मांसाहार पचवू शकले तर त्यांच्यासाठी तो सुटेबल असू शकतो. पण पचण्याची खात्री नसताना खाल्लेला मांसाहार हा अनारोग्यालाच कारण ठरू शकतो. चातुर्मास किंवा श्रावण महिन्यातील हवामान पाहिलं तर पावसामुळे अग्नी मंदावलेला असतो, वातदोषाचा प्रकोप झालेला असतो, पित्तदोष साठण्यास सुरुवात झालेली असते, धातूंची शक्ती कमी होत असते आणि म्हणून या महिन्यात दिवसातून एकदा खाणं, जास्त शरीरश्रम न करता उपासनेला प्राधान्य देणं हे आरोग्यासाठी पूरक असतं. अर्थातच पचायला जड असणारा मांसाहार या दिवसात घेणं टाळायचं असतं. चातुर्मासात मांसाहार टाळण्यामागचं अजून एक कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये वातावरणातला दमटपणा वाढलेला असतो. घरातल्या निर्जीव भिंतींना, फर्निचरला सुद्धा जर या दिवसांमध्ये पटकन फंगस येत असेल तर मांसाची ती काय कथा. फंगल किंवा बॅक्टेरियल ग्रोथ झालेलं अन्न खाण्यामुळे पावसाळ्यामध्ये जर का पोट बिघडलं तर इम्युनिटी अजूनच कमी होणार असते. यामुळेही या दिवसांमध्ये मांसाहार टाळणं श्रेयस्कर असतं. याशिवाय श्रावण आणि त्याच्या आसपासचे दिवस हा अनेक प्राण्यांचा मेटिंगचा काळ असतो. नवीन जीव जन्माला येण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण जीव घेण्याचा विचार करणं म्हणजे निसर्गाच्या विरोधात जाणं नाही का? यामुळे मंडळी केवळ प्रथा परंपरेला विरोध करण्याच्या नादात स्वतःच्या आणि आपल्या प्रियजनांच्या आरोग्याला कॉम्प्रोमाइज न करता त्यामागचं आरोग्य तत्त्व समजून निरोगी राहणं हे आपल्याच हातात आहे. भारतीय परंपरा या मुळात आरोग्य परंपरा कशा आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.